की बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू माझे मित्र धनंजय जाधव, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कर्नाटक राज्यामध्ये क्रियाशील म्हणून ओळखले जाणारे संघटन चतुर राज्यसभाचे सदस्य आदरणीय हिरण्य कडाडी, बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर जोशी मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले हिंदू बंधू आणि भगिनी, मी काय जास्ती भाषण करणार नाही, टाइम फार झालेला आहे। फक्त थोडक्यात म्हणजे फक्त 2 तास बोलणार आहे। 4 तास मताने वाढवत नाही यार, 4 तास मतांना काही नाही म्हणून ಸ್ವಲ್ಪ 2 तास बोलणार म्हणणार आहे। हात वरती करा म्हणजे मग ह्याचं काय जेवणाची व्यवस्था नाही काय तुम्ही हात वरती करा सगळे बोलूया। 2 तास काय ऐकायला काय होणार आहे, माझं भाषण आहे काय की मग मी आयुष्यात 30 मिनिटाच्या वरती कधी बोललेलो नाही आहे, तुम्ही काही घाबरू नका। मी 2-3 प्रश्न विचारतो, मी भाषण करायला आला नाही आहे। ज्या वक्त्यांनी सगळे सांगितलेले आपल्याला सुद्धा काही इतिहास माहित आहे आणि कडाडी साहेब आणि स्वामीजी बोलणार आहे। आज देशामध्ये काय चालू आहे, कर्नाटकामध्ये काय चालू आहे, बेळगाव मध्ये काय चालू आहे आणि आपल्या गावामध्ये काय चालू आहे तुम्हाला माहित आहे की नाही एवढं सांगा मला। माहित असेल तर हात वरती करा, ज्यांचे हात आहेत त्यांचे। इतक्या लोकांना माहित आहे, इतक्या महिलांना माहित नाही आहे आमच्या गल्लीत काय चालू आहे, आमच्या गावात काय चालू आहे। 2000 रुपये येतात, ह्याच्याकडे लक्ष द्यायला जाऊ नका। तुमचे 20,000 रुपये द्यायला लागले, मी नंतर सांगतो कसं द्यायला लागले। काय वाजवा मॅगी किशाने 800 रुपये आहे की 2 किशाने 70,000 रुपये लक्ष्मी घेऊन ಅದು ಹೇಳ್ತಾರೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಹೇಳಿ ಧನಂಜಯ ಕರ್ತಾನು ನನಗೂ ಸಾಂಗಿ ಹೋಗೋದು ಬಿಟ್ಟಿ ಕೆಲಸ ಬಂದ ಧನಂಜಯ ಸಂಬಂಧ ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 20-30 ವರ್ಷ ಮಾಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಶ್ರದ್ಧೆ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತದೆ ಮತ್ತು ಅವನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದ್ರೆ ಮನೆ ಬರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ಯಾರು ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡೆದ್ರು ಡಬಲ್ ಧನ್ಯವಾದ ಹೋಗಿ सगळ्यांना माहित आहे शिवाजी महाराजांचा इतिहास माहित आहे संभाजी महाराजांच्या बद्दल काय झालेलं सगळं माहित आहे दीपू दास बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने एक दलित हिंदूला मारून जळून टाकलेलं सगळं माहित आहे बेळगाव मध्ये काय चाललेलं आहे सगळं माहित आहे एवढं सगळं माहित असताना आम्ही काय करायला लागलो हे प्रश्नचिन्ह आहे आणि हे प्रश्न तुम्हाला विचारणार माझं एक किराणा दुकान आहे काय ज्याला देवानी जीव दिलेला आहे त्यांनी उत्तर द्यावं हे माझं अपेक्षा आहे माझं एक किराणा दुकान आहे काय सगळ्यांनी बोलूपर्यंत मी असं सांगणार किराणा दुकान मग जेवण होतच नाही किराणा दुकान मध्ये संध्याकाळ समजत माझं काय आहे जोरात सांगा आणि जो व्यापार करायला येतोय त्याच्या वडिलांना मी शिवाय देतो कायम काय करतो जो गिराईक येतोय त्याच्या वडिलांना मी शिवाय देतो आणि त्याच्या खानदानाला मी मानत नाही मग तो आमच्याकडे व्यापार करतोय काय जोरात सांगा करतोय काय तुम्ही ज्या दुकानला जाता त्या दुकानदाराने तुमच्या वडिलांना शिवाय दिला तुमच्या घराण्यांना काय तर म्हणला मग तुम्ही त्याच्या दुकानात जाता काय जोरात सांगा काय टॅक्स बसवला नाही जाता काय नाही जात ज्या लोकांनी देवाला मानत नाही त्यांच्याकडनं हार म्हणून घालता मग देव कसं तुम्हाला आशीर्वाद देणार कधी देत नाही हे तुम्ही आयुष्यात ठेवा ज्या माणसाकडनं तुम्ही भाव निर्माण करतो त्याच्याकडनं काहीतरी घेऊन देवाला दिला तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे आजपर्यंत तुम्ही यंदमाना देवस्थानला गेलाय चिंचणीला गेलाय नंतर इकडे देवस्थानला गेलाय देवाला न मानणाऱ्यांच्याकडनं जे फूल हार माळ
आपली विशेष देवाने ऍक्सेप्ट केले, सगळं रिजेक्ट केलेलं आहे. आणि म्हणायचं इतकं वर्ष देवाला जायला लागलं, माझं देव ऐकतं ना. कशाला ऐकतं, कशाला ऐकतोय देव? आमच्या विषय छान आहे. 50 रुपये जाधव विकायला लागलाय, 49 रुपये मुल्ला विकायला लागले, म्हणजे झाले नंबर तिकडला. आणि त्या 49 मधून 9 रुपये तुमच्या खाती बॉम्ब ठेवायला तो पाठवतो. तरी सुद्धा तुम्ही जाऊन त्यांच्याकडनं काय घेऊन करता, धंदा करता. मग तुम्हाला कशाला धंदा 29 वर्ष झालं करायला लागलाय? सोडा हे धंदा. खरं सांगायला लागलं मनापासून मी बंद कराय. जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही देवाला मानणाऱ्यांच्याकडनं, देशाला मानणाऱ्यांकडे धंदा करतो म्हणून निर्णय करा. हे आजची सभा मला वाटतं की सार्थक होईल, नाहीतर सार्थक होणार नाही. निर्णय करा. मी रिक्षात बसत नाही, देवाला न मानणाऱ्यांच्याकडे, देशाला विरोध करणाऱ्यांच्याकडे मी बसत नाही. बघा, उद्यापासून वंदे मातरम आता सांगितलंय पंडित उग्रजी. दुर्गा माता, दुर्गा माता काय 36 कोटी देवांची नावं घ्यायला चालू करतात. तुम्ही धंदा बंद करा बघा. 8 दिवसामध्ये तुम्ही सांगितलं ऐकलं नाही तर मला विचारा. मंदिरला जाणार कोण? कोण? फळ विकणार कोण? हार विकणार कोण? कापूर विकणार कोण? पैसा खर्च करणार कोण? आम्ही. आणि पैसा कमवणार कोण? इतकं मोठ आहे. काय झालंय इतिहासामध्ये? संभाजी महाराज इतकं त्रास दिले आणि अन्याय केले, अत्याचार केले, हे सगळं आम्हाला भाषणांमध्ये, इतिहासामध्ये शिकवलेलं आहे, ऐकलेलं आहे, पिक्चर बघितलंय, सगळं बघितलंय. आमच्या मनामध्ये जर संभाजी महाराजांच्याबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, संगोली रायांच्याबद्दल, कित्तूर चन्नम्मांच्याबद्दल, आंबेडकर साहेबांच्याबद्दल जर मनामध्ये काही तर थोडं जर तुम्हाला आदर असेल तर आज तुम्ही निर्णय करा. देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना आणि देवाला न मानणाऱ्यांकडे आजपासून मी धंदा करणार नाही. बघा, परिवर्तन येणाऱ्या दिवशी घडल्यानंतर मला सांगा. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांचं नाव बदली करूया काय? सगळे हिंदूच आहेत नाही? हिंदू झाले का सगळे? टाळ्या वाजवून म्हणून चालू. निर्णय करणार, निर्णय करणार. दोन्ही हात वरती करा. दुसऱ्याचं प्रमाण घेऊ नका. आई वडिलांना प्रमाण करून आज आम्ही शपथ घेतो, देशाच्या विरोधात ज्यांनी काम करतात आणि देवाला न मानणाऱ्यांकडे आम्ही आजपासून धंदा करणार नाही. हे शपथ घ्या तुमच्या आई वडिलांच्या नावाने. मला घेता आई वडिलांचं नाव, देवाचं नाव घेऊ नका. आमचे देव कोण आहे? आमचे आई वडील आहेत की नाही? भाषण संपू काय आहे? बोलू हार आहे बोलायचं. आणि एकदा येतो माझ्या मतदारसंघामध्ये पाकिस्तानच्या लोकांना मी आजपर्यंत धडा दिलेला नाहीये, देणार नाही. मला वाटेल ते होऊन तर या लोकांना मी आजपर्यंत वाव दिलेला नाही. देशविरोधी काम करणारा धडा दिलेला नाहीये. आज गरज आहे तालुका, तालुक्याच्या लोकांच्या कडेच राहिलं पाहिजे. बाहेरचे लोक येऊन लुडबुड करायला लागले. लक्षात घ्या, काही लोकांना आता नरेंद्र सांगितलं हस्तगत करून बेळगाव तालुका कब्जा करायचा प्रयत्न चालू झालेला आहे. तर लक्षात घ्या. आणि धनंजय सारख्या युवकांना आम्ही सगळे इथं असणारे पाठीशी राहायला पाहिजे. आणि असले जे गाव आहेत त्यांना आम्ही हलवून पाडलं पाहिजे. फक्त धनंजय बोलवतो त्यासाठी यायचं काम करू नका. इकडनं जाताना प्रत्येक जण 10 लोकांना आज काय काय झालेलं ते सांगा. तर धनंजय दादांनी कार्यक्रम बोलवलेला आहे. धनंजय बद्दल तुम्हाला प्रेम आहे मी ओळखू शकतो. नाही तर मी तुम्हाला स्टेट फॉरवर्ड बोलतो. बोलू काय नको? मी स्टेट म्हणणार आहे. पहिला आमदार मी, पहिला पाटील आहे, नंतर आमदार आहे. मनशीला तुम्ही शिवाय देणार तर द्या. नंतर मला वाटतं की फक्त जेवणाला आले असतील. नाही, फक्त तुम्ही जेवणाला आलाय का विचार ऐकण्यासाठी आलाय? उठून बंद रे, विचार केला बंद रे. हा ನೀವು ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಯಾರು ಮತ ಬಾಯಿ ಎದಕ್ಕೆ ಬಂದರೆ
विचार केले इथे मी टोकात ಬಂದೇವು ನಾವು ವಿಚಾರ ಕೇಳಿ ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟವಾಗ ಬಂದೇವು ಮನಿ ತನಕ ಹೋಗಿ ಊರಾಗ ಹಾಕೊಂಡು ಬಂದೆವು ಏನು ಊರಾಗ ಹೇಳಕ್ ಬಂದೇವು ಊಟ ಮಸ್ತ್ ಇದ್ರಿ ಧನಂಜಯ ಭಾರಿ ಮಾತಾಡಿದ್ರಿ ಕನ್ನಡ ಅವ್ರು ಹೆಂಗ್ ಮಾತಾಡಿದ್ರಿ ಇವತ್ತು ನೀವು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಭಾಷಣ ಮಾಡೋದ ಒಂದು ಭಾಗ ನಮ್ಮದು ಜಾಗೃತಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಅದು ಜಾಗೃತಿ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅದನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಜನರ ತನಕ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದು ಯಾರ ಕೆಲಸ ಇದೆ ಯಾರೈತಿ ಮತ್ತೆ ಅದನ್ನ ಮಾಡೋ ಸಂಬಂಧ 29 ವರ್ಷದಿಂದ ಧನಂಜಯ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡತ್ತನು ಇವತ್ತು ಕೆಲವು ಕಡೆ ಯಶ ಬಂದೈತಿ ಇನ್ನ ಯಶ ಬರಬೇಕಾಗೈತಿ ಸಮಾಜದ ಜಾಗೃತಿ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ 29 ವರ್ಷದಿಂದ ನಡೆದ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ರಾಮಾचा वनवास 14 वर्ष होता अजून वनवास संपला नाही 29 डबल वनवास झालेला आहे एवढं सगळं सांगून जर तुम्ही त्यांच्या लोकांच्याकडे 2 रुपये 1 रुपये कमी मध्ये म्हणून जर व्यापार केला तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा शपथ घेतलेला आहे काय कुणाचा शपथ घेतलेला आहे कुणाचं मग आम्ही कुणाचे हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे बघा गंभीर आहे की नाही पुष्कळ गोष्टी व्हायला लागल्या देशामध्ये राम मंदिर करण्यासाठी 500 वर्ष लागले आमच्या देशामध्ये मथुरा अजून बाकी आहे काशी कारण नरेंद्र मोदी साहेब आहेत हे नक्की 100% होणार आहे तुम्ही लक्षात ठेवून फक्त टाळावाल्यानंतर होणार आहे काय होणार आहे काय तर आज गेल्या कित्येक वर्षापासून धर्मजागृती करण्याचं काम धनंजय आणि त्यांच्या मित्रमंडळी करत आहेत त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो सातत्यानं गेल्या 10 वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाला येतो म्हणणारे हात वरती करा गेल्या 10 वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाला येतो तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून आज हिंदू धर्म टिकलेला आहे नाही तर टिकणार नाही बेळगाव सगळ्या गावामध्ये बेळगावमध्ये 4 महिन्यात पाकिस्तान झालेला आहे काही भागामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही बेळगावमध्ये काही ग्रामीण भागातले तुम्ही सुखी लोक आहेत बेळगाव शहरामध्ये 4 भाग आज पाकिस्तान झालेला आहे आणि सरकार कुणाचं आहे कर्नाटकामध्ये पूर्ण कुणाचं सरकार आहे पाकिस्तान मध्ये मुनीर आणि इथं सांगा जोरात सांगा कोण म्हणते ते आज इथं आमचे आर्मीचे सगळे प्रमुख आलेले आहेत हे मला वाटते कुणाचे पाहुणे नाही तर आमच्यासाठी देशासाठी आपले जवानीचे दिवस काढलेले आहेत तर ह्यांच्यासाठी जर आजार आम्हाला राहायचं असेल तर आम्ही सुद्धा बॉर्डरमध्ये न जाता हे काम करू शकतो मी एकच सांगतो झालेलं आहे आणि तुमच्या मित्रबरोबर आम्ही आता चालू केलेलं आहे लग्न झाल्यानंतर ज्या दिवशी लग्न होतं आमच्या घरामध्ये आमच्या मित्र परिवारामध्ये लग्न झाल्यानंतर घराला जायच्या अगोदर कुठं जातो आम्ही एक कुठं तर त्या भागातल्या मंदिराला जातो आम्ही बेळगावमध्ये स्मारक गार्डन केलेलं आहे आम्ही बेळगावकरांना सांगायला लागलोय लग्न झाल्यानंतर मुलांना आणि नववधूवरांना मंदिरला जाऊन युद्ध स्मारकाला जाऊन सैनिकांना वंदन करून तुम्ही घराला जावा बघा देशामध्ये कसं प्रगती निर्माण होते देशामध्ये स्वाभिमान निर्माण होते आणि सैनिकांना पण वाटतं की देश आमच्या बाजूला आहे तर हे निर्णय घ्या आणि नवीन पद्धत नवीन जुनं पद्धत आहे तर आम्ही आदर करायचं काम फक्त देवाला जातो देवाला गेलं पाहिजे त्याचबरोबर सैनिकांना वंदन करण्याचं काम भविष्यामध्ये झालं तर मला वाटतं की एक जागृती निर्माण करण्याचं काम होतंय आणि एकदा धनंजय आणि त्यांच्या मित्र परिवाराला मी धन्यवाद देतो आणि गडाडी साहेबांचा अनुमती घेतो नाव म्हणजे भूल हो हनुमती पत्र हो तुम्ही